आज बनवली मी एकदम गरमागरम पुरी आणि त्याच्यासोबत एकदम चमचमीत बटाट्याची भाजी, मसालेदार। हे बघा किती छान दिसते। पावसाच्या वातावरणात असंच मस्त चटपटीत काहीतरी खाऊ वाटतं। जशी हॉटेलमध्ये मिळते पुरी भाजी सेम तशी आहे बघा, तुम्ही बघू शकता। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज बघा पुरीसाठी मी इथं मस्त कणिक घेऊन घेतली। त्याच्यामध्ये कुरकुरीत पुरी येण्यासाठी ॲड करते मी तांदूळाचं पीठ। तांदूळाच्या पिठानंतर लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये साखर। पुरीला हा आपला एकदम छान रंग येण्यासाठी लगेचच टाकते मी त्याच्यात नमक, थोडंसं नमक साखर टाकून आपली छानपैकी मस्त झालेलं आहे। आता आपण कणिकला मळून घेऊ। थोडीशी दाटसर मळून घेऊ, त्याला थोडीशी कडक। हे बघा कणिक आपली छान मळून झालेली आहे। थोडीशी घट्टसरच मळून घेतली मी तिला। आता हिला आपण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी राहू देऊ, छान मळून जाईल ती तोपर्यंत। हे बघा आपली कणिक छान मळून झालेलीच आहे, तुम्ही बघितलीच। आता आपण भाजीसाठी मी इथं मस्त 4-1 बटाटे उकळून घेतले फोळी करून मऊसूत। आणि इथं मी 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतले। टमाटा पण 2 टमाटे पण बारीक चिरून घेतले छोट्या आकाराचे। आणि इथं अद्रक लसूण मी आता मिक्सरच्या भांड्यात छानपैकी वाटून घेते। मी आधी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये टाकलं मी आता 3 पळ्या तेल। तेल छान मस्त गरम होऊ देते। इथं मी घेऊन घेतले थोडेसे खडे मसाले। हे बघा इथं घेतलाय मी तेजपत्ता, 2-3 लवंग, मिरे, वेलची आणि दालचिनी असे घेऊन घेतले मी। तेल आपलं छानपैकी गरम झालंय। तेलामध्ये मी आधी टाकले खडे मसाले। खडे मसाले आपले छान परतून झाले। त्याच्यातच टाकून बारीक केलेला कांदा। कांद्याला छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ। कांदे आपले छान परतून झाले, त्याच्यामध्ये टाकते मी आता अद्रक लसूणचं पेस्ट। त्याला पण 2 मिनिटं मी छान परतून घेते। अद्रक परतवलं गेलं तर लगेचच टाकते मी त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये नमक टाकले मी लगेचच, कारण टोमॅटो हे आपले लवकर शिजतील त्याच्यामुळे। हे बघा आपले टोमॅटो हे छान शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये टाकते मी मसाले। आधी टाकते मी 2 चमचा धन्याचं पावडर, लगेचच टाकते अर्धी चमची खडा मसाला दळलेला घरचा। आणि आता लगेचच टाकते मी आता त्याच्यात 2 चमचे लाल तिखट। हे मसाले आपण चांगले कलसून घेऊ, त्यांना भाजून घेऊ छानपैकी मीडियम गॅसवर। मसाले आपले छान परतून झाले, एकदम खमंग वास सुटलाय मसाल्यांचा। आता त्याच्यामध्ये ॲड करते मी पाणी। 2 ग्लास पाणी मी साधारण ॲड करते। हे बघा 2 ग्लास पाणी मी टाकून घेतलंय। आता मी हातावर चुरून याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते, कारण मेथीचा जो फ्लेवर इतका छान करतो भाजीत, एकदम टेस्टी लागते भाजी। थोडीशी मेथी मी टाकून घेतली। लगेचच टाकते मी थोडंसं चवीपुरता नमक, कारण नमक हे आधी आपण घातलेलं होतं त्याच्यामुळे। नमक टाकून आपलं झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी हळद। हे बघा हळद टाकून मस्त मिक्स करून घेऊ। आता रश्श्याला मस्त 10 ते 15 मिनिटं आपण उकळी काढून घेऊ। हे बघा आपला रस्सा हा छान उकळून गेला, छानपैकी उकळी त्याला गेलेली। आता आपण त्याच्यामध्ये उकळून घेतलेले बटाटे हे अशा हाताने कुच करून टाकूया, हातानेच फोडी करून घेऊ। हे बघा सगळे बटाटे मी मस्त फोडून टाकून घेतले। आता याला अजून 10 मिनिटं सारमध्ये शिजू देऊ, कारण जो बटाट्याचा अर्क तो सारमध्ये उतरायला पाहिजे आणि भाजीची जी टेस्ट आहे ती एकदम छान लागायला पाहिजे त्याच्यासाठी। आता लगेचच टाकते मी मस्त धुवून स्वच्छ केलेली बारीक चिरलेली कोथिंबीर। हे बघा इथे मी छानपैकी 4-5 पुऱ्या मस्त लाटून घेतल्या आहेत गोल गोल। तेल हे आपले छान गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी मस्त 2 पुऱ्या टाकून देते। गॅसचा फ्लेम हा थोडासा फुल राहू द्यायचा, मीडियम पेक्षा। हे बघा आपली पुरी किती छान मस्त टम्म फुगलेली आहे।
पुरी आपली छान तळून झालेली आहे, एकदम छान कलरही आलेला आहे आणि मस्त खरपूस पुरी आपली आलेली आहे. भाजी आपली छानपैकी मस्त झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी. हे बघा, ही झाली आपली मस्त छानपैकी गरमागरम भाजी आणि पुरी रेडी. सेम जशी हॉटेलमध्ये मिळते तशी एकदम छान भाजीला थिकनेसही छान आलेला आहे, मस्त एकदम छान. चला मग, तुम्हाला जर अशाच माझ्या सोप्या आणि साध्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.